एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग लावलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करतायत। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भगदाड, शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पळवापळवी। विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता दिसतेय। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या मागे लागलेत। उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिका आणि ठाणे पालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र असतानाच आता नाशिक पालिकेसाठी सुद्धा त्यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी अनेक जण उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तोडतायत। उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही। रस्सी जल गई, हौस से गई, बुन से आई, हे ठीक आहे। इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी। जे पळून गेले डरपोकपणानं त्यांनी अशी भाषा करणं बरोबर नाही। निवडणुकांचं एकच गणित असतं, ते म्हणजे जिंकून येणारा उमेदवार आणि सर्वाधिक जिंकून येणारे पक्षाचे उमेदवार। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याचं चित्र आहे। मात्र नाशिकमधली हीच गळती येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते। आणखी काही नाही, चांगले डझनभर प्रवेश होणार आहे। आपण थोडी वाट बघा। आज माननीय न्यायालयामध्ये एक तारीख आहे आणि या तारखेची आम्ही वाट बघतो आहोत। परंतु आता प्रत्येक जणाला, म्हणजे माझी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, आणि असं काही नाही आहे उबाटाचेच, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, अगदी मनसे असेल, या प्रत्येकाची इच्छा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं। विधानसभा निवडणुकीतल्या अपयशातून महाविकास आघाडीतले घटक पक्ष सावरत नाहीत, तोच पालिका निवडणुकांची आता चाहूल लागतीये। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्ष स्वबळाची चाचपणी देखील करतायत आणि त्यातही आता उमेदवारांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या पळवापळवीला सुद्धा सुरुवात होतीये। पालिका निवडणुका नेमक्या कशा होतील हे येणारा काळच ठरवेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।